राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बहुजनांचे नेते महादेव जानकर यांचा 57वा वाढदिवस 19 एप्रिलला वावोशीमध्ये पार पडला। खालापूर तालुक्यातल्या वावोशीमधल्या हरिओम मंगल कार्यालयामध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये नामदार महादेव जानकर यांचा वाढदिवस पार पडला। यावेळी त्यांना महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांची भेट घेऊन शुभेच्छा सुद्धा दिल्या। राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून बहुजनांसाठी काम करत आहेत। त्यांनी अनेक वर्ष प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष केला आणि बहुजन समाजाला न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न केला। राष्ट्रीय समाज पक्षाला आणि महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि बहुजन समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे। त्यांनी कधी सुद्धा आपल्या घराचा विचार न करता आपल्या संपूर्ण आयुष्य बहुजन पक्ष समाजासाठी अर्पण करून गोरगरीब दलितांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा ह्या लोकनेत्याचा वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकणचे नेते भगवान ढेबे आणि रासपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा 57वा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा केलाय। तर यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी महादेव जानकर यांना आर्थिक मदत सुद्धा केली आहे। एवढ्या मोठ्या संख्येच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महादेव जानकर यांचा वाढदिवस हा साजरा होत असताना महादेव जानकर भारावून गेले होते। जिल्ह्यात बांधून द्यायचा प्रयत्न करा, एवढी आमची विनंती आहे। तुमचेही आमदार खासदार होते तसं आमचंही काहीतरी जिल्हा परिषद एखादा आमदार राष्ट्रपती व्हावा या दृष्टीने आजची आमची एंट्री चाललेली आहे। म्हणून बांधवांनो, आपल्याला आज मी धन्यवाद देतो। तुम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही, 6:30ला सांगितलं मी आलो, 5:30ला आलो फडके साहेब, मी पुढे जाऊन थांबलो, तुमची तयारी नाही म्हणून मग म्हणलं आता काय वेळ लागतोय आणि बाईचा मला निरोप असा कळाला की ते 8:30-9 वाजता या पक्षातून शेतकरी कामगार पक्षात फरक नाही। सत्यशोधक चळवळ आणि महात्मा फुलेच्या विचारांचा हा पक्ष आहे। जे सत्ताधारी आज आमच्यावर बसले ते आमच्यामुळे ते मोठे झाले, परत आम्हाला बाजूला काढलं। आता आम्ही त्यांना बाजूला काढण्यासाठी आम्ही एकत्र येतोय। मी असेल, जयंत पाटील असेल, बच्चू कडू असेल किंवा राजू। तर राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना ज्या माणसांनी केली त्यांचं नाव महादेव जानकर आणि त्या महादेव जानकर यांचा 57वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथे रायगडला आम्ही आलो होतो। मी बेळगाव कर्नाटकमध्ये असतो आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा वाढदिवस महादेव जानकर यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खास इथे आलो आणि त्यामध्ये रायगड जे आहे त्याचं अधिष्ठान खूप महत्त्वाचं आहे। रायगडमध्ये जे आहे की हे स्वराज्याची जी स्थापना झाली त्याचा जो शिरोच्च पद झाले ते रायगड ही राजधानी होती। म्हणजे शिवाजी महाराजांनी जो राजकीय पक्ष त्यावेळी जे युद्ध केलं, लढाई केली, काय केलं, त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, तसं जरा इथं राजधानीत ते बसले होते, त्यांचा इथे हे राज्याभिषेक सुरू झाला। तर त्याला पकडून, ह्या गोष्टीला पकडून ही राष्ट्रीय समाज पक्षाची एक वाटचाल कशी झाली ते सांगत असताना कुठलाही पक्ष म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा ते स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी त्यांचे काही मावळे होते, जीवाला जीव देणारे मावळे होते, त्यांना साथीला घेऊन त्यांनी ती स्वराज्याची स्थापना केली। तद्वत नाही का ही राष्ट्रीय समाज पक्षाची जी टाकली म्हणजे त्याचा पाया टाकला, त्यासाठी त्यांच्याबरोबर काही लोक होते। त्याबद्दल बोलताना आणि शेतकरी कामगार पक्ष जो काँग्रेसला आव्हान देणारा पक्ष त्या काळात बनला होता त्याची वाटचाल कशी झाली होती, कारण मी स्वतः एक इतिहासाचा, मी पत्रकारही आहे, इतिहासाचा अभ्यासक आहे। तर ते जयंत पाटील इथे येणार म्हणून त्यांच्याशी बोलावं, म्हणजे शेतकरी कामगार पक्ष तद्वत आमचा राष्ट्रीय समाज पक्ष आहे, तर ह्याची जी लिंक आहे ते सांगण्यासाठी मी इथं खास आलो होतो वाढदिवस साजरा करण्याबरोबर। तर ते सांगत असताना की जो काँग्रेस पक्ष आहे तो कसा तयार झाला, त्याला कुणी तयार केला, त्याच्यात आता मी जास्त जात नाही। तर तो जो काँग्रेस पक्षाची जी स्थापना ती सार्वजनिक सभा होती जी गोपाळकृष्ण रानडे वगैरे या लोकांनी ते तयार केली होती, त्यातून काँग्रेस झाला होता। आणि त्या काँग्रेस 1885ला जाऊन तो पक्ष म्हणून पुण्याला गेला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या जे त्यांचं अधिवेशन होतं तिथं शेतकऱ्याच्या वेशात गेले होते आणि ते बोलले होते की हा काँग्रेस पक्ष कुणासाठी काम करणार। तर हे जे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले मोठे विद्वान आहेत, त्यांचे गुरु आहेत आणि राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरचे राजे होते, त्यांचे ते गुरु होते। म्हणजे शाहू त्यांना गुरु मानतात आणि आंबेडकर गुरु मानतात। अशा आंबेडकरचा वारसा सांगताना मी सांगत होतो की
हे पक्ष निर्माण कसे झाले, काँग्रेसचा पक्षाचा जन्म आणि काँग्रेसला शह देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची त्या काळामध्ये किंवा इतर आणखी पक्षाची झाली होती. प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाची ते बहुजन समाजाचे म्हणजे मराठा आणि इतर समाजाच्या लोकांनी मिळून ती केली होती. ज्याला नाही का पुढच्या काळामध्ये आगरी आणि इतर लोकांनी आसरा दिला बहुजन समाजाच्या आणि तो पक्ष वाढला आणि महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर तो म्हणजे सत्तेवर तो म्हणजे विधानसभेत गेला होता. परंतु आज त्यांची अवस्था काय आहे हे सांगताना राष्ट्रीय समाज पक्ष देखील हा 14 जानेवारी 2014ला म्हणजे 14 जानेवारी 2014ला आमची युतीबरोबर गेलो. NDA बरोबर जे बोलता आम्ही NDA मध्ये त्या दिवशी गेलो होतो. त्यांनी आम्हाला घेतलं. त्याच्या अगोदर आम्ही आमचा पक्ष वाढवत होतो. आमचे कार्यकर्ते जे बोलत होते काम करत होते त्याचा एक परिणाम झाला. आमचे पक्ष 2003ला स्थापन झाला आणि तो स्थापन झाल्यानंतर ते किती वर्षाने 11 वर्षांनी नाही का NDAला असं वाटलं की आपण ह्यांना घेतलं पाहिजे आणि NDA मध्ये आम्ही सामील झालो. ह्याचं कारण असं होतं की NDAला देखील त्यांना त्यांची ताकद वाढवायची होती. त्यांची ताकद वाढवण्यासाठी त्यांनी त्यांनाही आम्हाला बी वाढायचं होतं, त्यांनाही ते वाढायचं होतं आणि म्हणून आम्ही NDA मध्ये सामील झालो. आता NDA मध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो तिथला महत्त्वाचा घटक आहे आणि तुम्हाला माहिती आहे की UP हे तर काँग्रेस आहे. म्हणजे हे काँग्रेस आणि BJP असे दोन पक्ष आहेत की ज्यांच्या माध्यमातून ही छोटी मोठी झाडं वाढत असतात किंवा ते थोडं वाढतात आणि थोडं नंतर ते नष्ट होतात. तेच मला सांगायचं होतं की शेतकरी कामगार पक्ष नंतर तो कमी झाला हे झालं. तर तसं ते सांगत असताना नाही का हा जो RSS आहे सगळ्या भारताला माहिती आहे, जगाला माहिती आहे. RSS जी आहे ती नाही का केवळ त्याच्यावर तो सरसंघचालक होतो तो ब्राह्मण होतो. मी त्यांच्यावर टीका ह्या अर्थाने बोलत नाही. त्यांना म्हणजे लक्षात घ्या की त्यांना जे स्थापन करायचं होतं सरसंघचालक गोळवलकर वगैरे त्या दृष्टीने त्यांनी काम करून त्यांच्या लोकांचा त्याग आहे. त्यांचे नाही का 9 नाही का ते अतिरेकी महारथी होते त्या म्हणजे ते जगन्नाथ जोशी असतील असे बरेच लोक आहेत, उपाध्याय असतील, अटल बिहारी असतील त्यात आहेत, तर बलराज बोधोकर त्या लोकांनी त्याग करून श्रम करून तो पक्ष लक्षात घ्या 1945ला ताब्यात केला RSSनी. नंतर दिल्लीमध्ये ते सत्तेवर आली आणि आज भारतावर राज्य करते महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे लक्षात घ्या की पुरोगामी विचाराचा फुलेशाह आंबेडकरांचा गड आहे, पण तिथं देखील त्यांनी स्थापन केली. तर अशा वेळेस राष्ट्रीय समाज पक्षाने नेमकं काय आम्हाला एक असा नेता मिळाला महादेवजी जानकर की त्यांच्या माध्यमातून त्या म्हणजे धनगर समाज हा बेस आहे तो स्वतःचा नाही. आमच्या पक्षाचं नाव राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि आम्ही राष्ट्रीय समाज ह्या पक्षाचा अर्थ असा सांगतो राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म, राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली, भाषा सूत्र हमारा. हे आमचं राष्ट्रीय समाज पक्षाचं तत्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पण आहे.